गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। आगामी 6 महिन्यात पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करा, आमदार किशोरप्पा पाटील। पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे 150 गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवून आगामी 6 महिन्यात सर्व योजनांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला पिण्याचे मुबलक पाणी देऊन हर घर नल हर घर जल या घोषवाक्याला स्मरून सर्वांनीच या योजनेला बळकटी देण्याचे काम सामूहिकपणे करावे। जे अधिकारी ठेकेदार कामात कुचराई करतील अशांची आपण गय करणार नाही, अशी तंबी यावेळी आमदार किशोर पाटील यांनी दिली। ते पाचोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते। या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राठोड यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या विरोधातील तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला। आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा शहरातील टाउन हॉल मध्ये ही बैठक संपन्न झाली। बैठकीत पाचोरा व भडगाव तालुक्यात सुरू असलेल्या प्रत्येक गावाचा गावनिहाय आढावा घेण्यात आला। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींची जागेवरच सोडवणूक या ठिकाणी करण्यात येऊन योजनेअंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले। यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता भोगवटे, प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा गट विकास अधिकारी स्नेहल शेलार, भडगाव गट विकास अधिकारी अन्सार शेख, भडगाव तहसीलदार बनसोडे, पाचोरा नायब तहसीलदार कुमावत यांच्यासह सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंते, नाबार्डचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। सदर बैठकीत भूजल सर्वेक्षणातून मिळालेल्या पाण्याचा स्रोत, पाईपलाईन, गावांतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी बांधकाम आणि विषयात येणाऱ्या तांत्रिक अडचणी जास्त जागी सोडवण्यात आल्या। यामुळे आगामी 6 महिन्यात या सर्व योजना पूर्णत्वास जाऊन मतदारसंघातील जनतेला आपण पिण्याचे मुबलक पाणी देण्याचा मानस यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी बोलून दाखवला। कंप्लीट आहे, पण एमएससीबीचं कनेक्शन नाही म्हणून त्यांना पाणी देऊ शकत नाही। तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? जळगाव तालुक्यामध्ये 25 कनेक्शनची मागणी आहे। एक पत्र जेटी विभागाकडे मिळालेलं आहे। आपण इथे काल राजेंद्र पाटील साहेबांचं माझं बोलणं झालं। ज्या ठिकाणी त्यांना कनेक्शन हवे आहे ते आम्हाला दाखवावं लागते। त्या बाबतीत त्यांचं कम्युनिकेशन झालं आमचं काम। त्यांचे जे माणसांनी दिले राजेंद्र पाटील जेटी त्यांना फोन होता कोण आहे? त्यांची स्थळ पूर्ण झालं। ज्या ठिकाणी त्यांना कनेक्शन हवे आहे त्याचं सर्वे आम्ही करून त्याचे एस्टिमेट सबमिट करून देतो। अकॉर्डिंगली त्याचे टेक्निकल त्यांनी आम्हाला सध्या जरी माणसं दिले तर आम्ही चेक करून सध्या 25 कनेक्शन आहे। 2 दिवसामध्ये आम्ही एस्टिमेट सोमवारपर्यंत पोहोचतो। एस्टिमेट कुठे जातील तुमचे? काही गाडी रहिता पाचोरा आणि ते त्याच्यानंतर तुमची काय प्रोसेस होईल? त्याचे टेक्निकल सँक्शन देतील। टेक्निकल सँक्शन देतील त्यांच्या एकदा मंजुरी मिळेल। कार्यकारी अभियंता टीएस देतील। पुढे त्याच्यानंतर जे समजा काम आहे त्याचं निवेदन आपण मग ते 1.3% मध्ये त्यांना ते करून घ्यायचं असेल। 1.3% सरपंचांनी आमदारांनी काय करायचं? त्याच्यानंतर आपली जिल्हा परिषद शाळा जी आहे ती गावापासून 800 मीटर अंतरावरती आहे। त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने 1 इंची पाईप टाकून पाणी गेलं होतं। मुलांचे आरो सिस्टीम आहे, शौचालय, बाथरूम आहे। त्यांनी जे रायझिंग गेली रोडाच्या कडून ती तोडली गेली। त्याच्यावर सांगितले तोडू नका, तर यांनी आणि नवीन टाकून तुम्हाला सांगितलं होतं। आज जे टाकलेले नाही 4 महिने झाले, मुलांना शौचालयाला पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही। त्याबद्दल मी अर्ज केला होता, आपल्याकडे पण केलेलं आहे। खोदली आधी खोदली ती कोर्टात आहे। पाईपलाईनचं काम नाही, टाकीचे गड्डे टाकीचं काय पाण्याच्या टाकीचं काय? जामीन कोर्टात बरं का
आपण एक विषय महत्वाचा आहे, त्यांनी जो सांगितला ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याचं काम नाही तर आपण काय उघडणी करू, पण जर का कामं करून तुम्ही जर का पेमेंट त्यांना अदा करणार नसेल तर त्यांनी पुढे चालायचं कसं? म्हणजे तुम्ही पाय घालून ठेवायचं ना आणि सांगायचं पण कसं काय करते ते कोर्टाचा स्टे असायची गोष्ट वेगळी आहे, ते नाही आहे कोर्टाचं. मग कोणी जर कोर्टात पेमेंट थांबवून पेमेंट पसंत करतो. इंटरनल डिस्ट्रिब्युशन टाकायचं काम चालू करा असं का म्हणजे वर्कआउटमध्ये कांडे वर्कआउटमध्ये दिलेलं आहे. ऐका सोर्सचा विषय एवढाच आहे की तुम्हाला मिळेल आणि तिथून पाईपलाईन आपल्याला कुठून घ्यायची म्हणून आपण ते थांबवू शकतो, पण टाकीला आणि इंटरनल पाईपलाईनचा विषयच कुठे येतो? मंजुऱ्या बऱ्याच वेळेस 30 लक्ष दिलेले आहे. तुम्ही जर करायचं मला शिकताना लिहून द्या मला नेमकं असं पडेल हे बघितलं लोकांनी सुरू केलं नाही असं तुम्ही केलं नका अजिबात निगेटिव्ह मेसेज पिढीमधून अजिबात जायला पाहिजे. जर तुम्हाला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन क्लिअर पहिल्यापासून आहे तर आता त्याच्यामध्ये तुम्ही असं बाजूला जायला नाही पाहिजे. एकदा सांगता की सब कॉन्ट्रॅक्टरला दिला, सब कॉन्ट्रॅक्टर हजर नाही, अजिबात नाही. तुमचे भरपूर हे झालेले आहेत, तुम्हाला लक्षात घ्या. ते आम्ही हे एक्सक्युजेस आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला आज एकच पाहिजे की हे काम तुम्ही 2 दिवसात 3 दिवसात सुरू करता किंवा नाही. नसेल करत तर आम्ही दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमण्याची कारवाई सुरू करतो.